बाजूला तशी आम्ही खेळवडी हातात घेणार नाही. बघा घरचे कोण आहे? त्याच्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्यावर आपण आता त्याची अटकेची कारवाई करणार आहे. पंचनामा चालू आहे. फॉरेन्सिक टीम आपला काम करते. सध्या गुन्हा दाखल करीत आहोत. सध्या आपल्याला जी कायद्याची प्रक्रिया आहे ती FIR दाखल करून त्याला अटक करून आणि त्याच्याबरोबर त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करून त्याच्यामध्ये त्याचा PM होऊन ते व्यवस्थितरित्याने जर आपण केला म्हणून आपल्याकडे योग्य पुरावा गोळा होईल, म्हणून त्याला कठोर शिक्षा होईल. बरोबर आहे. त्यामध्ये पोलीस आणि जे कायद्याचा काम करणारे आहेत ते आपलं काम करतात. तुमच्या सहकार्याची गरज आहे. जिथे तुम्हाला कमतरता वाटत असेल तिथे तुम्ही स्वतःहून येऊन आम्हाला सांगू. आम्हाला काय पाहिजे? शिक्षा झालेली पाहिजे. ऐका साहेब, आमचे बारखंडी पोर आहेत. आम्ही रोज कष्ट करून खातो. आमच्या पोरांना जर आम्ही नाही कष्ट केलं तर पोरांना खायला काय घालणार सांगा बरं. जर आम्ही कामाला गेलो तर आमच्या पोरांकडे लक्ष द्यायला कोण आहे? आम्ही हिशोब पाठवतो शाळेमध्ये. त्या पुरी आजारी होती मग तिच्या बापांनी घरी ठेवली. त्याच्यानंतर ती मला गेले 9 वाजता 10, 11, 12 वाजता पोर लगेच गायब होती. कशी काय होती? म्हणजे आम्ही काम करायचं का नाही करायचं? खायचं तरी काय मग? बरोबर आहे साहेब. ऐका ना, आमचं असं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करायचं ते करू, पण आमचं असं म्हणणं आहे आरोपीला कठोर कठोर शिक्षा झाली तशी डेड बॉडी ताब्यात घेणार झालाच पाहिजे. तरी घ्या मला. मी काय म्हणतो, तुम्ही जे म्हणता बरोबर आहे, पण ते सगळं करण्यासाठी आम्हाला तपास तरी करावा लागणार आहे ना. चालते, तुम्हाला सहकार्य तपास करावा लागणार आहे. ते तपास काय करायचा? आता तुमच्याकडे आरोपी आहे, सगळं आहे, तुम्हाला तपास काय करायचा? अजून काय तपास करायचा बाकी? काय तपास करायचा बाकी माझ्या? आपल्याला तर गुन्हा तर दाखल करावा लागणार आहे ना. गुन्हा दाखल करून आरोपीला कोर्टात पेश करावा लागणार आहे. ती प्रोसेस तर करावा लागणार आहे ना. त्यासाठी महिना तर नाही लागणार ना. महिना नाही लागणार एवढा सांगतो. त्याला 2 दिवसात शिक्षा झाली पाहिजे साहेब. आम्हाला 2च दिवसात शिक्षा झाली पाहिजे. कारण 4 वर्षाची दादा पोर ती मोठी नाही. साहेब ऐका ना, हे सगळे कष्टकरी लोक आहे. कायद्याचं काही कोणाला एवढं नॉलेज नाही किंवा काय नाही. त्यांच्या भावना तीव्र आहेत हे तुम्ही फक्त थोडस लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट ऐका 2 मिनिटं. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो. पिंपळवंडी हे मोठं गाव आहे तालुक्यामधलं. इथलं पिंपळवंडीचं आउटपोस्ट गेले 8 ते 10 वर्ष बंद आहे. आणि आमचा सरळ इथं आरोप आहे का इथं कायदा व्यवस्थेचा अजिबात इथं सुव्यवस्था नाहीये. हे आमचा आरोप आहे स्वतः. बरोबर आहे. 8-10 वर्ष आहे ना पण सांगायचं आहे ना. 8-10 वर्ष झाले बंद आहे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण सध्या आपण तुमचे जे आता इश्यूज आहे आता तुम्ही मला सांगताय, जसं जसं तुम्ही सांगता मी ऐकलंय त्याचं आपण समाधान करू. ठीक आहे. दारूची धंद्याचं सर्रास चालू आहे. हो बरोबर आहे. त्याच्यामुळे ते सगळं झाले आता. हो बरोबर आहे. त्याच्यात मी तुमचं जे म्हणणं आहे ते सगळ्या मॅटरची चौकशी होईल आणि त्याच्यात जे जबाबदार आहे त्याच्यावर ऍक्शन होईल. हे तर क्लिअर तुमच्या समोर सांगतो मी. ठीक आहे. 2 दिवसात झाली पाहिजे. त्याला फाशी झाली पाहिजे. ठीक आहे. आता मला FIR दाखल करू द्या. FIR दाखल होऊन पुढचा सगळा जे तपास आहे ते योग्यरित्याने करू द्या. आपण लवकर ते लवकर त्याच्यावर ऍक्शन चालेल, पण आम्हाला त्याला ना फाशी हो फाशीच झाली. पण आता तुम्ही लवकर ऐकून घ्या. जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याला फाशी झाली हो पाहिजे. लवकर. कारण आमच्या पण बाकीच्या आया बहिणी आहेत, पुरी आहेत, सुरी आहेत, नाती आहेत, गुती आहेत, कुणी पण आहेत.
आम्ही रोज कामाधंद्याला जाणारी म्हणूनही माणसं आम्ही आहे. आलो ना, हो. म्हणूनही आम्ही इथे आता व्हिजिट दिली आहे. फक्त आमची एवढी मागणी आहे लवकरात लवकर त्या आरोपीला निर्णय शिक्षा झाली लावायचा. पाहिजे. नसरापूरमध्ये तुम्हाला काय आमचं आहे ना नाही, ठीक आहे. सर नेमकी काय घटना घडली? तुम्ही आता व्हिजिट केली, आरोपी ताब्यात घेतलाय किंवा काय? आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टी व्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. ह्याचं जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेलं आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे ती त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे. थँक्यू. जय हिंद. तर पत्रकारांना एक विनंती होती, सेन्सिटिव्ह केस आहे. दादा, आज जी काही घटना घडली साधारण किती वाजता घडली आणि तुम्हाला कसं समजलं आणि पोलिसांनी येऊन साधारण काय ताब्यात कोणाला घेतलंय का काय परिस्थिती? आज दुपारी साधारणतः 2 वाजण्याच्या दरम्यान एक मिसिंग मुलगी झाली असे समाजामध्ये एक मेसेज गेला. त्याच्यानंतर त्या घरच्यांनी साधारणतः 1-2 तास 4 वाजेपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर डिपार्टमेंट इथं हजर झालं आणि डिपार्टमेंटबरोबर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर मदत करत होतो. इकडचे ओढे असतील, विहिरी असतील किंवा ऊसाचं शेत असेल, ह्या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय हाती यश येत नव्हतं. नंतर ह्या रोडला जेवढे CCTV कॅमेरे आहेत खाजगी मालकीचे, ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्यानं, तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता. नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील,
सर्व आमच्या लेंडे स्थळातल्या सगळं युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं. त्यांना हवं नव्हते रात्रीच्या वेळेला टॉर्च वगैरे किंवा अंधारात इकडं जाणं, तर आमची मुलं पहिली पुढं जायची, नंतर डिपार्टमेंटला सहकार्य करून डिपार्टमेंट यायचं. त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीचा मृतदेह तिथं सापडला. त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथं गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले. अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती. आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे. आरोपी स्वतः सोबत फिरत होता, माहिती होतं, तुम्ही पण पाहिलं ना? हो हो. सीसीटीव्ही चेक करण्यासाठी फिरत होता. किती म्हणायचं हे धाडस म्हणजे? त्याचं हाईट एवढी आहे साहेब, ज्या वेळेला आम्ही पहिला सीसीटीव्ही चेक करायला गेलो त्यावेळेला तो आरोपी समोर बसला होता. आणि ज्या वेळेला तो सायकलवरनं तिथं जाताना दिसला, संशयित बरं का, तर त्यावेळेला त्याची एवढी हाईट, तो म्हणतो ह्या बघा मीच आहे हा सायकलवाला. एवढ्यापर्यंत ते म्हणजे त्याला काय देवाने ती सुबुद्धी म्हणावी का दुर्बुद्धी दुर्बुद्धी नाही, सुबुद्धीच म्हणावी का, ते शोधण्यासाठी त्याचं ते वाक्य तेवढं एक कामाला आलं असावं. त्यांनी कुठं प्लॅनिंग या गोष्टी केल्या? नाही ते आता कसं, आता प्राथमिक दर्शनी आम्हाला नाही सांगता येणार. बस, धन्यवाद. त्याची नमस्कार. काय पार्श्वभूमी होती का त्याची? पार्श्वभूमी आता तो शेतीत काम करणारा मुलगा, त्याची पार्श्वभूमी तरी आपण म्हणजे असं कधी जाणवलं नाही आमच्या पिंपळवंडीकरांना. कारण ज्याला गरज लागेल त्या शेतकऱ्याकडे तो कामाला जायचा रोजंदारीने आणि परत घरी जायचे संध्याकाळी. आता इथले बरेचसे लोक अशी आहेत का ती रोजंदारीने कामं करतात. साधारणतः 20 ते 25 वर्षाचं वय असावं त्याचं. आणि ते चिमुरडीचं बालिकेचं 10 वर्ष, ती मला वाटतं 4थीला होती ना, 4थीला होती ती. नातेसंबंध, ओळख काय असं काही? नाही, तो फक्त आमच्या मळ्यातल्या, आमच्याकडेच जनरली ती लोक कामाला जास्त असतात, ते पाहण्यातला होता. आणि हा असं करेल असं कोणाला कधीही वाटलं नव्हतं.